हाय फ्रेंड्स, श्रद्धा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छोटीशी महाराष्ट्रीयन नात तारेची। त्यासाठी लागणार आहे रॉड, हे 4 mm चे मोती, हे गोल्डन बीड्स, हे 4 mm चे गोल्डन बीड्स, ही एक तार घेतली आहे आपण 26 mm गेजची, आणि हे कटर आणि प्लायर। ते ही तार घेऊन आपल्याला आता याचा आकार करून घ्यायचा आहे, जसं आपण सूर्यनथला करतो तसाच। हे 3 रॉड घेतले आहेत। पहिल्या रॉडमध्ये आपल्याला ह्या अशा प्रकारे नटचा आकार करण्यासाठी, ते ताऱ्याचा आकार करण्यासाठी आपल्याला असं गोल करायचा आहे। या प्रकारे पहिल्या याच्यात 2 वेळेस केलेला आहे स्टार्टिंगला। ॲडजस्ट करत करत करायचं आहे। ती थोडी मोठी तार राहिली आहे। मग आता तिसऱ्या याच्यामध्ये टाकलेली आहे। आता परत खाली येताना दुसऱ्या याच्यामध्ये तार टाकायची आहे रॉडमध्ये, हे अशी, आणि जवळजवळ करून घ्यायची आहे, म्हणजे विरळ दिसणार नाही। आणि परत आता आपण पहिल्या रॉडमध्ये टाकलेले आहे, हे पहा। या प्रकारे परत आपण पहिल्या रॉडमध्ये टाकणार आहोत। 2 वेळेस मी पहिल्या रॉडमध्ये टाकलेले आहे। छोटे छोटे असे गोल दिसले पाहिजे, पहा। या प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करत करत हे असं शेप होणार आहे, सूर्याला जसा बनवतो आपण तसाच। मी आता असंच दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये, परत दुसऱ्यामध्ये, परत पहिल्यामध्ये, या प्रकारेच आपल्याला आकार द्यायचा आहे। आपल्याला हे 4 ते 5 करून घ्यायचे आहेत। याच प्रकारे करायचं आहे पुढेही। हे पहा, हे असं दिसणार आहे। 4 ते 5 करून घेते मी, हे पहा असं। आता एक एक रॉड करून आपल्याला हळूच त्यातून काढायची आहे। थोडी स्प्रेड करायचं आहे आपल्याला व्यवस्थित, असा व्यवस्थित आकार दिसतो आपल्याला, हे पहा। आता आपल्याला खाली आता आपण बेस वायर घेतलेली आहे, बेस वायरमधून त्याला खालून टाकायचं आहे त्या तारेला। प्रत्येक तारेमध्ये ते गेलं पाहिजे बेस वायर, असं आपल्याला टाकायचं आहे। आणि थोडंसं कर्व शेप द्यायचा आहे, या प्रकारे। इथे पहा, हे असं करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 4 mm चे गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहे फिक्सिंग वायरमध्ये। या प्रकारे गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहे, हे पहा असे। आतल्या बाजूला आपल्याला गोल्डन बीड्स लावायचे आहेत, आणि त्याला दोन्हीलाही रॅप करून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला मी 2-3 वेळेस असं रॅप करून घेईल, आणि मग दोन्ही गोल्डन बीड्स आणि त्या तारेला जॉईन करेन, हे पहा। या प्रकारे असं व्यवस्थित ॲडजस्ट करत करत आपल्याला व्यवस्थित त्याला रॅप करून घ्यायचं आहे, हे पहा असं। या प्रकारे आपल्याला असंच तुम्ही करा। छोटीशी नथ आहे महाराष्ट्रीयन, पण खूप छान दिसते। ज्यांना छोटी नथ आवडते त्यांच्यासाठी खूप सुंदर वाटते ही नथ। मोस्टली लोकांना मोठ्या नथ आवडत नाहीत, महिलांना, त्यामुळे अशा छान दिसतात। आता त्यानंतर आपण हे एक फूल तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी 4 mm चा एक मोती घेतला आहे, आणि 0 mm चा एक हे घेतलेला आहे गोल्डन बीड्स, हे पहा। फिक्सिंग वायरमध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला पल्समधून काढायचं आहे। याआधी मी फ्लावर कसं बनवायचं आहे, फूल, ते दाखवलेलं आहे, तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे।
हे असं पल्स टाकून घेतल्यानंतर गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आणि आपल्याला पल्समधून फिक्सिंग वायर बाहेर काढायची आहे. गोल्डन बीड्स बाजूला करून गोल्डन बीड्स टाकून घेतलं. आपल्याला पल्समधून गोल्डन बीड्स मागे घ्यायचा आणि पल्समधून बाहेर काढायचे अशा प्रकारे. हे पहा मी सर्व करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही मोठी जी तार आहे ती आपल्याला पुढच्या त्या पहिल्या मोतीमध्ये टाकून अशी रॅप करून घ्यायची, म्हणजे तो जवळ येईल मोती आणि मध्ये असं बोट ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याचा गोल आकार व्यवस्थित होईल. हे बघा असा. आता आपल्याला त्याच्यामध्ये त्याच फिक्सिंग वायरमध्ये आपल्याला गोल्डन बीड्स घ्यायचे आहेत 3 नंबरचे. हे बघा असं, आणि गोल शेप देऊन त्याला फक्त रॅप करून घ्यायचं आहे, जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. फक्त वरती रॅप करून घ्यायचं आहे. ते घेतलं मी आणि एक क्रिस्टल घेतला आहे ग्रीन कलरचा. असा क्रिस्टल मी फिक्सिंग वायरमधून घेतल्या आणि असा तर त्याला त्या फुलाला आपल्याला मोतींना रॅप करून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला असं व्यवस्थित असं रॅप करून, म्हणजे ते एकदम घट्ट बसेल टाईट. हे बघा असं आपलं फूल तयार झालेलं आहे फ्लावर. आता आपल्याला त्या तारेच्या खाली व्यवस्थित असं हे फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही. तारेला आणि फुलाला फ्लावरला, त्या फ्लावरला आणि तारेला फिक्स करायचं आहे, दोन्हीलाही त्या फिक्सिंग वायरने व्यवस्थित 2-2 बीड्समध्ये टाकून तार पण त्याच्यामध्ये रॅप करून आपल्याला ते फिक्स करायचं आहे व्यवस्थित. हे पहा झालेले आहे फिक्स, हलणार नाही असं तुम्ही फिक्स करून घ्या आणि त्याला एक चांगला नथचा शेप द्या व्यवस्थित एकदम. हे पहा, आणि उरलेली आपली वायर कट करून घेऊन आपण एक त्याला लूप करून घेऊया. असं गोल व्यवस्थित छोटासाच करायचा, छोटासा लूप करून घ्यायचा आणि जो लूप आधी आपण केलेला आहे त्याला फक्त पाठीमागच्या साईडला फोल्ड करून टाकायचं आहे. ही बघा झाली आपली नथ तयार. कशी वाटते तुम्हाला छोटीशी नथ महाराष्ट्रीयन? आणि सपोर्ट करा मैत्रिणींनो, सपोर्ट करा मला, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.